नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। तर नेहमीप्रमाणे आजच्या या व्हिडिओत सुद्धा अगदी भन्नाट अशा टिप्स अँड ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे। मला खात्री आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरेल। चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्हाला कपडे धुत असताना हा साबण वापरल्यानंतर साबणाची ॲलर्जी होते, म्हणजे जर स्किन खूप ड्राय पडत असेल, स्किन रफ होत असेल, तर त्यासाठी खूप भन्नाट अशी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर Amazon वरती काही वस्तू सर्च करत असताना मला भेटला हा कपडे धुण्याचा साबण ठेवण्याचा हा सोप केस, म्हणजे साबणाचा कवर, जो वापरल्यामुळे आपल्याला कुठेही साबणाला हात लावा लागत नाही। कपड्यांना तो तुम्ही असाच या सोप केसमध्ये ठेवून वापरू शकता। त्याचबरोबर एक आणखीन मस्त एक गोष्ट म्हणजे त्या साबणावरती असा एक अटॅच रोलर सुद्धा आपल्याला दिला आहे, ज्याच्या वापरामुळे एक्स्ट्राचा कुठला ब्रश आपल्याला वापरायची गरज पडत नाही। एका ब्रश प्रमाणेच या साबणासोबत हा रोलर सुद्धा काम करतो। तर पहा, या प्रोडक्टचं इथे मी मार्केटिंग वगैरे करत नाहीये, हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये। पर्सनली मला हा सोप केस खूपच भारी वाटला आणि त्यामुळे हा ऑर्डर मी केला। मागवल्यानंतर मला याचा खूपच भारी उपयोग झाला आहे आणि तो कसा वापरायचा तोही मी तुम्हाला दाखवतेय। तर पहा, इथे एक ओला कपडा मी घेतलेला आहे आणि यानंतर या ओल्या कपड्यावरती या सोप केसने आपल्याला असं फिरवायचं आहे। तर तुम्ही पाहाल, कपडा हा ऑलरेडी ओला असल्यामुळे या रोलरच्या आणि आतमध्ये असलेल्या साबणामुळे अगदी सहज या कपड्यावरती साबणही लागला जातो आणि हा रोलर एका ब्रश सारखंही काम करतो। या सोप केसच्या वापरामुळे साबणाला अगदी कमीत कमी हात आपला असा लागला जातो, त्यामुळे आता साबणाची ॲलर्जी आपल्याला होणार नाही। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे धुताना या साबणाला जर एक्स्ट्राचं पाणी जरी लागलं तर या सोप केसच्या खाली असलेल्या या जागेमधून हे पाणी सुद्धा व्यवस्थित ड्रेन होतं, त्यामुळे आपला साबण हा जास्त ओला होत नाही, लवकर तो ड्राय होतो, त्यामुळे तो लवकर संपतही नाही। तर पर्सनली मला तर हा सोप केस खूपच आवडला, त्यामुळे मी हा लगेच ऑर्डर केला। वापरल्यानंतर तो खूपच उपयोगाचाही वाटतो, तितके फायदे सुद्धा याचे आहेत। तर तुम्हाला सुद्धा हा हवा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईल, त्यावरती जाऊन या प्रोडक्टविषयी तुम्ही आणखीन माहिती वाचू शकता। बरेच वेळ आपण पाहतो की मार्केटमधून रबरचं एखादं पॅकेट आपण आणतो, पहिल्यांदा हे पॅकेट खोलल्यानंतर आता राहिलेले हे रबर एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा बॉक्समध्ये आपण ते ठेवतो, परंतु काही दिवसातच आपण पाहतो की रबर जे एकमेकांना चिटकतात, काढायला गेले तर ते तुटून निघतात। तर काही दिवसामध्येच हे रबर एकमेकांना चिटकू नये, ते तुटू नये, यासाठी हे रबर प्रॉपर स्टोअर करण्याआधी त्यावरती थोडीशी टॅल्कम पावडर, म्हणजे जी कुठली फेस पावडर तुम्ही वापरता ती थोडीशी टॅल्कम पावडर यावरती टाकायची, एकसारखी या रबरला ती लावून घ्यायची आणि यानंतरच ज्या कुठल्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही हे रबर ठेवता त्यामध्ये ते ठेवायचे आणि त्यानंतर सुद्धा त्यावरती थोडीशी टॅल्कम पावडर आपल्याला स्प्रेड करायचे। तुम्ही पाहाल, टॅल्कम पावडरमुळे आता हे रबर अगदी कितीही वर्ष हे रबर असेच राहिले तरी एकमेकांना चिटकणार नाही आणि ते चिटकून तुटणारही नाही। तर रबरची ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून सांगायला विसरू नका। आपली पुढची ट्रिक सुद्धा खूपच उपयोगाची ठरणार आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे एखादी पाण्याची किंवा कोल्ड्रिंकची रिकामी बॉटल, जी आपण वेस्ट समजून फेकून देतो, तीच पाण्याची बॉटल आपल्याला घ्यायची आहे। एखाद्या नाईफच्या किंवा सीझरच्या मदतीने याचा जो पुढचा भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। प्लास्टिक बॉटलचा हा असा तुकडा आपल्याला एकसारखा कट करून घ्यायचा आहे। यानंतर एखाद्या गरम वस्तूने या प्लास्टिकच्या तुकड्यांवरती दोन्ही साईडला आपल्याला असे होल्स करून घ्यायचे आहेत। त्यासोबतच आपल्याला लागणार आहे एक रबर बँड, जो कात्रीच्या सहाय्याने मी कट करून घेतलाय। आता हे जे दोन होल्स आपण करून घेतलेले आहेत त्यामधून ते असे एकसारखे बांधून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे मस्त असं एक फिंगर प्रोटेक्टर आपण घरीच तयार केलेलं आहे। आता याचा वापर कुठे आणि कसा करायचा आहे तर रोजच्या स्वयंपाकासाठी आपण ज्यावेळेस भाज्या कट करत असतो, कांदे वगैरे कट करत असतो, त्यावेळेस चुकून चाकूने आपली बोटं कापली जातात। मग अशा वेळेस जखम होऊ नये, बोट आपलं कट होऊ नये, यासाठी एक छान असं फिंगर प्रोटेक्टर आपण इथे बनवलेलं आहे, जे कुठल्याही भाज्या वगैरे कट करताना असं आपल्या चारही बोटांमध्ये असं अडकवायचं आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला या भाज्या कट करायच्या आहेत। तर तुम्ही पाहाल
कितीही गडबड असली, चुकून जरी आपल्याला चाकू लागला तर तो आपल्या बोटांवरती लागणार नाही आणि त्यामुळे आता आपल्याला कधीही जखम होणार नाही, फिंगर्स कट व्हायची भीती राहणार नाही। हे फिंगर प्रोटेक्टर तुम्ही एकदाच बनवून अगदी वर्षभर सुद्धा वापरू शकता। तर हे अगदी टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू आपण बनवलेली आहे प्लॅस्टिकच्या बॉटलपासून। तुम्हाला जर प्लॅस्टिकपासून बनवलेलं असं प्रोटेक्टर नको असेल तर मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा असे स्टीलचे फिंगर प्रोटेक्टर ऑलरेडी अवेलेबल आहेत। जर ते तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, वाटल्यास ते तुम्ही चेक करू शकता। बऱ्याच वेळ प्रवास करत असताना आपल्या बऱ्याचशा क्रीम किंवा औषधं घेऊन जायची असतात, शॅम्पू किंवा बरेचसे प्रकारचे लिक्विडही घेऊन आपल्याला जायचे असतात। तर असे हे लिक्विड प्रॉपर सील करून नेणं खूपच गरजेचे असतात, नाहीतर हे जर लीक झाले तर आपल्या इतर वस्तूही ते स्पॉइल करू शकतात। त्यामुळे अशा या वस्तू प्रॉपर सील करण्यासाठी तुम्ही एखाद्या फुग्याचा म्हणजे बलूनचा वापर करू शकता। तर इथे मी एक मोठा बलून घेतलाय। सगळ्यात आधी त्याचा पुढचा भाग मी कट केलेला आहे आणि आता हा बलून अशा प्रकारे आपल्याला या बॉटलला रॅप करायचा आहे। अशा प्रकारे बलून लावल्यामुळे आता जे काही औषध, लिक्विड, क्रीम्स वगैरे आहेत ते स्पॉइल होणार नाही आणि त्यामुळे आपले इतर वस्तू सुद्धा खराब होणार नाही। हा जो शिल्लक राहिलेला बलून आहे तो सुद्धा आपण टाकून देणार नाही, तर याचा सुद्धा छान वापर आपण करणार आहोत। तर सगळ्यात आधी अशा प्रकारे रिंगमध्ये हा बलून आपण कट करून घेतलाय। आता याचा वापर तुम्ही छान एक रबर बँड म्हणून करू शकता। एखादं खाऊचं पॅकेट किंवा चिप्स किंवा बरेचसे जे एकदा ओपन केलेले पॅकेट्स पुन्हा सील करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जर कुठल्या वायर्स, कॉर्ड्स वगैरे असतील, लहान मुलांचे स्केच पेन, क्रेयॉन्स वगैरे गुंडाळून ठेवण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही या बलूनचा म्हणजे या रबर बँडचा वापर करू शकता। तर या बलूनचे हे दोन्हीही उपयोग तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सो फ्रेंड्स, आय होप की आजच्या या व्हिडिओतील टिप्स तुमच्यासाठी नक्कीच नवीन आणि तितक्याच उपयोगाच्या ठरल्या असतील। तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।